श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा सुरुवातीला स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या अनुमतीशिवाय भक्ती करू शकत नाही. कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात. आणि जेव्हा स्वामींना जर एखाद्या भक्ताला जर भक्तीमध्ये घ्यायचं असेल तर कोणत्याही प्रकारे त्याला अनुभव देऊन चमत्कार करून त्या भक्ताला किंवा कोणत्याही सेवेकऱ्यामार्फत त्याला स्वामी भक्तीमध्ये घेतच असतात. ज्याला घ्यायचं आहे त्याच्याकडून भक्ती स्वामी नेहमीच करून घेत असतात. आणि सुरुवातीला त्या भक्तांना लहान मोठे अनुभव हे नक्कीच येत असतात. जेव्हा त्या भक्तांना अनुभव हे सुरुवातीला यायला सुरुवात होते तेव्हा मात्र स्वामी पावलोपावली त्या भक्तांना अनुभव देत राहतात. सुरुवातीचे काही अनुभव जरी लहान मोठे असले तरी देखील स्वामी पुन्हा मात्र आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाहीत. योग्य वेळ आली की स्वामी आपल्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात. आणि कधी कधी असं होत असतं की काही लोक भक्ती तर करत असतात परंतु त्यांना अनुभव येत नाही. परंतु स्वामींनी त्यांच्यासाठी खरोखरच खूप मोठं नियोजन करून ठेवलेले असते. त्यामुळेच त्यांना अनुभव येत नाहीत. कारण स्वामींची सेवा करत असताना काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला वेळ लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की त्यांची भक्ती करणारा प्रत्येक भक्ताला ही स्वामी हे नेहमी देतच असतात. कधीही काहीही झाले तरी स्वामी कधीही कोणाचेही काहीही स्वतःकडे ठेवत नाहीत. स्वामी नेहमी आपल्या प्रत्येक भक्तांना देत असतात. तर असेच प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव देखील देण्यासाठी वेगवेगळे चमत्कार देखील करत असतात. आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे. आणि आजचा अनुभव हा एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे. आणि त्या दादांचे नाव हे सागर पाटील आहे. आणि ते जिल्हा सोलापूर येथील राहणारे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्वामींचे लहान मोठे अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. चला तर मग दादांना आलेले अनुभव दादाच्या शब्दात ऐकायला सुरुवात करूया. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. होय, करायचा होता. छोटासा अनुभव आलेला आहे, काही लय मोठा नाही इतका. बरोबर. नाव सांगायचंय का? होय होय, सागर पाटील, येवती, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. हा हा हा. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये? स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे असं आमच्या शेजारचं एक जण होते, ते गाणगापूरचे, जरा थोडे घरात प्रॉब्लेम होते म्हणून जात होती पौर्णिमेला. हा हा. मग आम्ही पण एकदा गेल्यानंतर पुन्हा जाऊया वाटलं, ते मग गाणगापूरला जाता जाता स्वामीचं येते आम्ही दर्शन घेत होतो. हा हा. मग ते स्वामींची सेवेत आता 1-1.5 महिना झाले आलोय आम्ही. 1.5 महिना झालं का? हा हा हा. हं. अरे वा. मग काय दिले स्वामींनी अनुभव? मग स्वामींच्या सेवेमध्ये गेला तिथून येता येता स्वामींची मूर्ती वगैरे आणली का? फोटो आणला? मूर्ती आणलेली की. हम्म. काय आले अनुभव? अनुभव म्हणजे स्वामीने बघा आता एक 20-25 दिवस किंवा 1 महिना झाला असेल. म्हणजे कालची गुरुपौर्णिमा आणि त्याच्या आधीच्या पौर्णिमेला जाऊन आलतो आम्ही. मग आल्यानंतर असं मनात म्हणजे काय झालेलं की स्वामी दर्शन केव्हा देतील किंवा काय, म्हणजे असं आमच्या इथं शेताच्या खाली एक जरा थोडं जंगल टाईप असं एक क्षेत्र आहे, एक जरा थोडं. कुठलं दर्शन देतील मग आम्ही ते बकऱ्या चारायला घेऊन जातोय ना, शेळ्या. बरोबर. हा. मग असं शेळ्या चारायला सोडलं असताना एक भलं मोठे दामिन किंवा साप, मग असं मी तिकडं म्हणजे विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेलो, पाठीमागं साप येऊन बसलेला. अरे बापरे. आणि ते
तोंडात ना असे आपले बारीक आपले म्हणजे दाबण असतं ना आपलं तोंड शिवायचं पोत्याचं, त्या टाईप जीभ काढून असं जीभ वळवळ वळवळ करत होते. म्हणजे जीभ आत बाहेर चालली. हा 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 हा. मग लगेच ती बघितल्यानंतर एकदम असं माग येऊन कावा ती एक 5-10 फूट अंतरावर ती येऊन हे झालेलं ना साप. आणि माग असं एकाएकी वळून बघितल्यानंतर ती म्हणजे भीती वाटली ना एकदम. मग ती लगेच पलीकडे लांब गेलो. नंतर एक 5-10 मिनिटांनी येऊन किंवा एक 15-20 मिनिटांनी बघितलं तर काहीच नाही तिथं. अरे बापरे, तुम्ही तिथून गेला का बाजूला? हा बाजूला गेलेलो लगेच दिसले. हा. आणि पुन्हा त्याच्यानंतर आता एक आठवडा झाला किंवा 4-5 दिवस. म्हणजे आम्ही ती जप हे करत असताना घरी जी उदबत्ती लावतो ना, त्या उदबत्तीचा जी काय सुगंध आहे वास, मागल्या एक 4-5 दिवसाखाली ती शेतात आल्यानंतर एक दिवसा 3च्या दरम्यान ती उदबत्तीचा वास शेतात आल्यानंतर येत होता. हे असं अनुभव आलेला आहे बघा. म्हणजे स्वामी आले होते तुमच्या शेतात? हा शेतात आले होते. आणि पूजा घरी म्हणजे आपल्या देवघरात हे करत असताना, जप हे करत असताना गुरुचरित्र ग्रंथ आणलेला आहे गाणगापूरनं. ते ग्रंथ वाचत असताना उदबत्तीचं जे काय हे धूर असतो का थोडक्यात आपण म्हणतो, ते कायम पूजा करत असताना बसलोय की कायम आपल्याकडे येतो बघा. अरे वा. हा. म्हणजे खोली बंद, म्हणजे हवा कुठून येत नसताना सुद्धा? हवा कुठून पण येत नाही आणि जरी आली तरी म्हणजे काय इतकं म्हणजे फरकच काय नाही पडत. ती धूर कायम आपण गुरुचरित्र वाचत असताना पण येतो आणि जप करत असताना पण येतो बघा. म्हणजे तुमच्याच दिशेने येतो का? हा माझ्या दिशेने येतो बघा. अरे वा, खूप छान आहे की. बघा मग ते अनुभव म्हणजे असेच असतात सुंदर. आणि पण तेथील आपले समयतील जे काय दिव्यातील वात पूर्णतः जळते बघा. पूर्ण संपते? हा पूर्ण संपते. एवढं आलेत बघा अनुभव ताई. नाही, छान आलेत की अनुभव. आणि त्या दिव्यामध्ये आता पूर्ण संपते म्हटल्यानंतर त्यात काय चित्र वगैरे बनत असतील की त्याचा? चित्र काय बनलं नाही. पण पूर्ण संपलेली पण चांगली असते ना? हा पूर्ण संपत्ती तेव्हा ती. घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नाही, काय नाही, असं म्हणजे ते जाणवून येतं त्याच्यातून. असं आहे काय? आणि जेव्हा तुम्ही भक्ती वगैरे करता, नामस्मरण, आणि तुमच्याकडे धूर आला तरी पण ते शुभच मानलं जातं. मी म्हणजे बऱ्याच वेळा त्यात आता दुसरा एक विषय म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या गल्लीतच का नाही दत्ताचं मंदिर आहे. तिथं आम्ही आता 1 महिना झालं. सकाळी आम्ही 6 वाजता म्हणजे ती दत्ताची मूर्ती आहे ती आंघोळ ही घालून पूजा आरती ही करत असतो बघा. दररोजच दत्ताच्या मंदिरात जाऊन सेवा करता का? होय करतो की. अरे वा. मग काय स्वामींना प्रसन्न व्हायला काय वेळ लागत नाही दादा. बर ताई. खूप छान अनुभव आले दादा. आणि असेच सुरुवातीला असे छोटे छोटे अनुभव येतात. पुन्हा म्हणजे आता कसं आपण काय प्रार्थना करत नाही की आपल्यावरती संकट यावं, परंतु कधी कधी अशी वेळ येते की तिथं स्वामी खूप मोठा चमत्कार करून जातात. चमत्कार करतात ताई. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे ताई, आता आमचं एक म्हणजे दोस्त आहे, त्याचं काही नाव सांगत नाही मी. बरं नाही, असू द्या. ते म्हणजे ड्रिंक करतात, मद्यपान दारू. मग ते पाठीमागच्या माझा एक दोस्त आहे ती आणि त्याचा एक दोस्त असे पाठीमागच्या 15 वर्षापूर्वी गाणगापूरला गेलेली. आणि त्यावेळी जाताना पण ती ड्रिंक करून गेलेली. अरे देवा. ड्रिंक करून गेल्यानंतर तिथं संगमावर नदीला गेल्यानंतर कपडे काढून वर ठेवलेली. तर नदीत आंघोळीला गेल्यानंतर कपडे काढून ठेवले, कपडेच गायब झाले. अरे बापरे. आणि कालच्या गुरुपौर्णिमेला
त्याच्या घरचे म्हणजे घेऊन जावा म्हणले यांना, म्हणजे ही दारू ही पिऊन जरा तंटा ही करते म्हणून घेऊन जावा म्हणलं. काय देवाच्या कृपेने काय आशीर्वादाचा फरक पडला तर पडला यांना. हा हा मग त्यांना मी सांगितलं होतं आपल्याला संध्याकाळी म्हणजे सकाळी उद्या याला गुरुवारी गुरुपौर्णिमा आलती ना. हा हा हा. मग बुधवारी संध्याकाळी आम्ही इथून येवती गावातून आम्ही 10 वाजता हलतोय. बरं बरं. हा मग जाताना त्यांना सांगितलं होतं तुम्ही तसं काय करू नका ड्रिंक ही काय. हा हा हा. मग ते नाही म्हणले तरी पण त्यांनी केलं थोडंफार. हा मग आम्ही तिथं 2:30 वाजता पोहोचलो संगमावर गाणगापूरला. हा आणि आंघोळ ही केली तिथं संगमावर नदीत. हा आणि तिथलं संगमावरलं दर्शन हे घेतलं. ते आपलं ते काय म्हणा स्वस्त वृक्ष आहे की तिथं ते. हा 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 तिथलं दर्शन हे घेतलं आणि गाणगापूर मध्ये गेलो. हा. मग गर्दी जास्त असल्यामुळे तिथं बाहेरच दर्शन घेतलं आम्ही गाणगापूर मध्ये निर्गुण मठाचं. हा हा. तिथं दर्शन घेत असताना त्या दोस्ताला जाणवतंय बरं का की पैसे जातात. अरे बापरे. जाणवत होतं. 500 रुपये तिथं दर्शन घेताना गेलेलं जाणवतंय, पण त्याला उमजलं नाही केशाला हात लावावं हे करावं. हा हा हा. म्हणजे सुचतच नव्हतं काय केलं पाहिजे आता. हा ते मला सांगायचंय. हा हा म्हणजे ही एक साक्षात्कार आहेच बघा तिथलं. हा हा हा. हा. मग त्यांच्या लक्षात आलं का आपण पिलं नाही पाहिजे काय? आलं की लक्षात. येताना बघा आम्ही सांगितलं की त्यांना हा तुम्ही पाठीमागं 15 वर्षापूर्वी गेलता त्या टायमाला तुम्ही पिऊन गेल्यामुळे तुमची कपडे गायब झाली आणि आता तुम्ही पिऊन आला तर तुमच्या खिशाचे पैसे जातात हे तुम्हाला कळतंय, पण तुम्हाला उमजलं नाही काय करायला लागतंय, काय नाही खिशाला हात लावावा करावा हे. हा हा. किंवा पाठीमागे लगेच पकडावा कोण पैसे देतोय काय. हे उमजलं नाही किंवा सुचलं नाही त्यावेळी. हा 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 हा. हा. आणि मग त्यावेळेस कपडे गेल्यानंतर त्यांना म्हणजे कपडे सापडले नाहीत त्यांचे. लाईटी सापडली. अरे बापरे. बरीच मोठी पंचायत झाली असेल. ते पुन्हा नंतर ते आमच्या शेजारचं एक गाव ते पापरीचे किंवा ते आमच्या गावातले एक जण बरेच दिवस तिथं गाणगापूरला दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी होते. त्यांचे पुन्हा तिथनं ऍडजस्ट करून त्यावेळी आले ते. हा हा हा. मग त्यांना पण म्हणायचं ना तुम्ही द्या सोडून हे काय नका करू बाकीचं बघा आयुष्यात पुढं खूप आयुष्य मोठं आहे ना. त्यांना सांगितलं की त्यांच्या घरच्यांना सांगायचं तुम्ही करा कदाचित त्यांची दारू सुटेल. सांगितलंय आता त्यांना. म्हणजे आता कसं आहे याच्यात दत्त भक्तीत मध्ये प्रचिती फास्ट आहे बरं का. हो हो हो. पण ह्याला जास्त म्हणजे मद्यपान म्हणजे दारू मांसाहार चालत नाही बरं का ताई. हो हो हो. हा तर प्रचिती फास्ट आहे, नाही तर मग हे असं विपरीत काहीतरी घडतंय. नाही की अहो पण आता हे बघा तुम्ही भक्ती करताय ठीक आहे पण स्वतःवर थोडं कंट्रोल केलं पाहिजे ना. कंट्रोल त्यांना सांगितलं की मी तुम्ही हे बंद करावं लागतंय म्हणलं तरच ते मेळ बसतोय म्हणलं, म्हणजे व्यवस्थित होतंय हो म्हणलं. ना हो ना. ते तुम्हाला साथ देतात फक्त स्वतःवर पण थोडं कंट्रोल झालं ना की व्यवस्थितच होत जातं सगळं. व्यवस्थित म्हणजे ते एकदम व्यवस्थित होतंय ताई. आता तुम्हाला बघा किती महिने 1.5 महिना झाला म्हटला ना. हा 1.5 ते 2 महिने 1.5 ते 2 महिने एवढं कालावधी झालाय बघा. मग आता तुम्हाला घरामध्ये पण बघा फरक जाणवत असेल स्वामींच्या जसं घरामध्ये भक्ती व्हायला सुरुवात झाली ना तिथून पुढं घरामध्ये पण एक प्रसन्न वातावरण किंवा कोणतंही काम अडत नाही, शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. हा हा हा. असे अनुभव येतात बघा. सुरुवातीला असंच छोटे छोटे अनुभव येतात आणि त्यानंतर मग प्रत्येक वेळेचा अनुभवच येत जातात दादा. हा अनुभव येतात व्यवस्थित. आणि विशेष म्हणजे ताई आम्ही आता रोज बघा हे म्हणजे हे भक्तीला ह्या भक्ती मार्गात यायच्या अगोदर आम्ही म्हणजे 6-6:30ला उठायचो. तिथनं पुढं कामकाज आमचं दैनंदिन चालू व्हायचं. पण ह्या भक्ती मार्गात आल्यापासून कधी 4ला कधी 5ला कधी 4:30ला उठतोय. पण दिवसभर असं म्हणजे आळस जांभळी कटाळा असं तर अजिबात नाही बघा. अरे वा. उलट ब्रह्ममुहूर्तावर उठलेलं चांगलं असतं ना. म्हणजे जास्त लवकर उठतोय म्हणून आता एखाद्याचं जागरण म्हणजे लवकर उठल्यानंतर माणसाला दिवसभर थोडं आळस आलेलं होतं. हो कंटाळा येतो अर्धी झोप झाल्यामुळे वाटतं कधी कधी. हा पण तसं कधीच वाटत नाही बघा. दिवसभर फ्रेश वाटतं. हा. अरे वा. छान. म्हणजे ते स्वामी महाराज चेतना किंवा ते काय असेल ते हे करतात ना आपल्याला. हो हो हो. साथ देत असतात हो नेहमी.
अनुभव छोट जायचं सांगावं ना, म्हणजे तुम्हाला शेअर करावं का नका करावं का, करावं की नको हे असं करण्यात 4-5 दिवस झालेत. नाही, छान आहेत की अनुभव. शेअर करते मी. हा हा. चालेल, चला ठेवू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. कारण त्यांनी इच्छा केली होती स्वामींकडे मला भेट द्यायची आहे आणि तेव्हा स्वामींनी देखील त्या भक्तांची इच्छा पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांच्या अशा प्रकारेच लहान मोठ्या इच्छा देखील पूर्ण करत असतात. आणि कधीकधी प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील राहत असतात. आपल्या भक्तांना नेहमी कोणत्याही संकटातून अडचणीतून अलगद बाहेर देखील काढत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताची सेवा मात्र कधीच वाया जात नाही. कारण स्वामी हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणाचं काही सुद्धा ठेवत नाहीत. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड केलेली असते. म्हणून तर मी प्रत्येक वेळी म्हणत असते की स्वामींची सेवा करणारा प्रत्येक सेवेकरी हा खूप भाग्यवंत आहे. तर खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा जर तुमचा अनुभव ऐकून जर स्वामींची इच्छा असेल की तुमच्या अनुभवामार्फत जर एखादा स्वामी सेवेकरी जर घडवायचा असेल आणि तेच जर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता तुमचे स्वामींचे कार्य संपलेले आहे. आता जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. कारण तुम्हाला स्वामींचे सेवेकरी वाढवायचे आहेत. तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे. ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत आणि तेच अनुभव तुम्हाला पुढे शेअर करायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.